बालमित्रांनो, वेलकम back to our family of Success Science Academy. Maths Made Easy by Professor Karkele AB. In the previous session, we studied about finding domain of a function. Basically, what is function बेटा? Function हा एक चरखा आहे, ज्यामध्ये like ऊसाचा चरखा आहे, ज्यामध्ये इनपुट इज लाईक ऊस, आउटपुट इज लाईक रस. यस ऑर नो? जे इनपुट आहे ते प्रत्येक त्यातला जो एलिमेंट आहे तो एंगेज पाहिजे ऍज लाईक चिल्ड्रेन. असं बाळच नाही ज्याला आई नाही, राईट? पण एका बाळाला दोन आई दाखवायच्या नाही. क्लिअर आहे? दिस इज कॉल्ड एज फंक्शन. हा, पण एका आईला मात्र दोन बाळ असू शकतात. आर गेटिंग वन टू वन मिनिट वन फंक्शन टाइप्स वी हॅव डिस्कस्ड. तर डोमेन म्हणजे इनपुट. इनपुट फंक्शनचं काढायचं, परंतु ते डिफाईन असलं पाहिजे. दिस इज समथिंग वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस लेक्चर. आता रेंज ऑफ अ फंक्शन. बेटा रेंज म्हणजे काय? आउटपुट. फंक्शन लाईक इनपुट आणि एक आउटपुट आहे. तर इनपुट काय होतं? डोमेन. आउटपुट काय? रेंज. क्लिअर आहे? सो हे आउटपुट आपल्याला काढायचंय. दीज आर द 4 स्टेप्स यू हॅव टू फॉलो. बेटा स्टेप नंबर 1, पुट एफ ऑफ एक्स इक्वल टू वाय. तुला एक्सचं फंक्शन दिलं असेल बेटा, तू फक्त त्याला वाय पुट करायचं. केलं? स्टेप नंबर 2, एक्सप्रेस एक्स ऍज अ फंक्शन ऑफ वाय. वाय ऍज अ फंक्शन ऑफ एक्स आहे ना, आपल्याला काय करायचंय? सोडवायचंय, व्हॅल्यू ऑफ एक्स फाइंड करायची. एक्स ऍज अ फंक्शन ऑफ वाय लिहायचं. झालं? स्टेप नंबर 3, फाइंड पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ वाय जस्ट लाईक इन द डोमेन. आपण वायच्या व्हॅल्यूज काढायचे जसे आपण डोमेन मध्ये काढायचो. आपण डोमेन मध्ये व्हॅल्यूज काढले का नाही, की ज्यासाठी फंक्शन डिफाईन असेल. सिमिलरली पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ वाय काढायचे आपल्याला. शेवटची स्टेप आहे की इलिमिनेट व्हॅल्यूज बाय लुकिंग ऍट द डेफिनेशन टू राईट द रेंज. काय करायचं? सगळ्यात शेवटी डेफिनेशन कडे पाहायचं. स्क्वेअर रूट एक्सप्रेशन असेल तर आपल्याला माहिती आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, तिथून पुढची रेंज घ्यायची. 1 अपॉन स्क्वेअर रूट जर का दिसलं मला, तर तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर रूट पण आहे, 1 अपॉन पण आहे. तर मग आपल्याला स्क्वेअर रूट हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असतं, पण डिनॉमिनेटरला 0 येऊन जाणार नाही, नाही का? सो स्क्वेअर रूट डिनॉमिनेटर वाली टर्म आहे, मग स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 ह्या अशा गोष्टी करायच्या, तेवढे नंबर घ्यायचे. क्लिअर आहे? डोंट वरी. पहिलं फंक्शन आहे, एकदम स्टेप बाय स्टेप आपण जाऊ. फंक्शन ऑफ एक्स मला दिलंय, वरती एक लिनियर, खाली एक लिनियर आहे की नाही, अशा पॉलिनॉमियल्स आहेत न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर. स्टेप नंबर 1, पुट एफ ऑफ एक्स इक्वल टू वाय. बच्चा, हा जो एफ ऑफ एक्स आहे याला काय पुट करायचं? वाय. केलं? स्टेप नंबर 2, एक्सप्रेस एक्स ऍज अ फंक्शन ऑफ वाय. आता याच्यातून काय करायचं बेटा? आपल्याला एक्स ला सोडवायचंय. काय करायचं? एक्स ला सोडवायचं. मग काय करू? एक्स मायनस 2. एकदम स्टेप बाय स्टेप. चल हे बघ, वरचा एक्स मायनस 2 तसाच इज इक्वल टू वाय, ही भागिलेची टर्म इथं गुणिले होईल, विच इज 3 मायनस एक्स. ऍग्री? मग आता दिस इज इक्वल टू वाय इंटू 3 विल बी 3y. वाय इंटू मायनस एक्स विल बी मायनस एक्स वाय. क्लिअर आहे? इथं कोण आहे? एक्स मायनस 2. आपल्याला पाहिजे एक्स, म्हणून मी मायनस एक्स वाय अलीकडे घेतो. मग एक्स सोबत तो झाला प्लस एक्स वाय. ऍग्री? दिस इज इक्वल टू 3y अलीकडचा मायनस, पलीकडे प्लस 2. दोघांमधून एक्स कॉमन घ्या. सो इन द ब्रॅकेट देर विल बी 1 प्लस वाय इज इक्वल टू वॉट बेटा? 3y प्लस 2. आता इथून मला एक्स निघल, विच इज 3y प्लस 2 अपॉन 1 प्लस वाय. गेटिंग? एक्सप्रेस एक्स ऍज अ फंक्शन ऑफ वाय. आलो मी इथपर्यंत. आता काय करतो बेटा? स्टेप नंबर 3, फाइंड पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ वाय लाईक इन द डोमेन. आपण डोमेन मध्ये जसं करायचो तसं आपला वाय कोणत्या व्हॅल्यूज घेऊ शकतं? तर मला दिसतं बेटा 3y प्लस 2 अपॉन 1 प्लस वाय. वरचा जो वाय आहे त्यात तू काही टाक ना, 0 टाक, पॉझिटिव्ह टाक, निगेटिव्ह टाक, फरक पडणार नाही. पण खाली 1 प्लस वाय ही जी टर्म आहे, इथं जर का वाय मायनस 1 झाला तर 1 मायनस 1 होईल 0, डिनॉमिनेटर 0, तर फंक्शन डिफाईन होणार नाही. 0, अच्छा -1 सोडून बाकी काहीही टाक व्हॅल्यू, 1.5, 2.5, -0.003, काहीही टाक, फक्त अडचण एकाच व्हॅल्यूला आहे, -1 ला. येस ऑर नो? विच मीन्स वाय बिलॉंग्स टू, बरं का? कसं म्हणू मी मी हे नेहमी ब्ल्यू पेनने दाखवतो, सो दॅट इट विल बी लिटल मोर क्लिअर. तर बेटा हा जो वाय आहे ना, असं म्हणू का? वाय बिलॉंग्स टू. वाय कोणत्या इंटरवल मध्ये बिलॉंग करेल? सगळे रिअल नंबर्स, फक्त त्याला एकाशीच वावड आहे. कोणता? सिंगलटन इलेमेंट -1. एकच इलेमेंटची अडचण आहे. कोणाची? -1 ची. आर यू एग्री? त्याला बाकी कोणाची काही अडचण नाही. फक्त तो -1 झाला ना, की 1 - 1 0 येईल आणि अडचण येईल. क्लिअर आहे ना बेटा?
सो एवढी एक गोष्ट व्हायला नको. ठीक आहे. सो वाय बिलॉंग्स टू ऑल द रिअल नंबर्स. फक्त कोण नकोय त्यामध्ये? -1 नकोय. आता पुढची स्टेप, इलिमिनेट व्हॅल्यूज बाय लुकिंग ऍट डेफिनेशन टू राईट द रेंज. त्या डेफिनेशन मध्ये पहा ना, इथे तर मला काही स्क्वेअर रूट एक्सप्रेशन वगैरे दिसत नाहीये अडचण असण्यासाठी. येस ऑर नो? सो बेटा आय कॅन सिम्पली से दिस इज नथिंग बट द रेंज ऑफ माय फंक्शन. ठीक आहे ना? सो देर इज नो इश्यू विथ दिस अँड आय विल से बेटा रेंज इज इक्वल टू, ठीक आहे ना, कारण मला डेफिनेशन मध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये. क्लिअर आहे? या स्क्रीनशॉट. बेटा सेकंड इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/√x-5 असं फंक्शन मला दिलंय. 4 स्टेप्स यू हॅव टू फॉलो. स्टेप नंबर 1, पुट दॅट फंक्शन इज इक्वल टू y. एक्सचं फंक्शन असेल तर बेटा मला त्याला सगळ्यात अगोदर काय म्हणायचंय? y म्हणायचंय. बर. स्टेप नंबर 2, एक्सप्रेस एक्स ऍज फंक्शन ऑफ y. आता काय करायचं? मला मोकळं करायचं. एक्स ला एकीकडे ठेवायचं, वाय सगळी पलीकडे गेली पाहिजे. आता त्यासाठी काय करू? बेटा फ्रॉम हिअर कॅन आय डू वन थिंग इज स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग करू. स्क्वेअरिंग केल्यावर काय होईल? एकाचा स्क्वेअर 1 अपॉन हे रूट आणि स्क्वेअर गायब, विच मीन्स x-5. ऍग्री? आणि दिस इज इक्वल टू तो जो y विल बिकम y². एकाचा एक रूट गायब झालं, ओनली x-5, y चा आला y². मला पाहिजे x. आता ही टर्म इथं मल्टिप्लाय होईल. सो कॅन आय से 1 इज इक्वल टू x into y² इज xy². -5 into y² इज -5y². मला पाहिजे x, म्हणून मी ही टर्म अलीकडे घेतो, राईट. आणि 1 प्लस 5y² विल बी xy². x लिहितच ठेवतो आणि y² डिवाइड करतो. फायनली आय एम गेटिंग x बेटा, x ॲज 1 प्लस 5y² and divided by y². Happy? X as a function of y. Step number 2. Step number 3, find possible values of y. जसं आपण डोमेन मध्ये करायचो. y कोणत्या व्हॅल्यू घेऊ शकतो बघ ना इथे. हा, आता नीट लक्ष दे बरं का बेटा. हा जो x आहे माझा, बरं का, तर याच्यामध्ये ही जी डिनॉमिनेटर वाली टर्म ना, ही 0 तर व्हायला नको अजिबात. आर यू ऍग्री विथ दिस? हा 0 व्हायला नको. मग y² कॅनॉट बी 0. आर यू ऍग्री? बेटा y² कॅनॉट बी 0. y² कॅनॉट बी 0 म्हणजेच y कॅनॉट बी 0. y शून्य व्हॅल्यू घेऊ शकतो का बेटा? हे बघ ना, y² विल बी पॉझिटिव्ह, परंतु y 0 व्हॅल्यू घेऊ शकत नाही. y ने 0 व्हॅल्यू घ्यायला y ला अलाउड नाहीये, कारण की 0 चा स्क्वेअर 0 आहे. आर यू अंडरस्टँडिंग? बेटा फ्रॉम हिअर कॅन आय से की बाबा वाय कॅन टेक द व्हॅल्यूज, सगळे रिअल नंबर्स, फक्त त्याला वावडं 0शी आहे. जसं मागच्या सम मध्ये -1शी होतं, तसं वाय बिलॉंग्स टू ऑल द रिअल नंबर्स वजा सिंगलटन इलिमेंट. ते बघ 0 सिंगलटन सेट बोलतो ना आपण. माझी कविता एक बाकी एकांत एकटा एकटावाला, सगळे रिअल नंबर्स, फक्त कोण नको त्याला? 0. आता मला रेंज साठी लुक ऍट द फंक्शन f of x is 1 upon √x-5. I can see स्टेप नंबर 4 मध्ये इलिमिनेट व्हॅल्यूज बाय लुकिंग ऍट द डेफिनेशन. बेटा डेफिनेशन कडे पाहायचंय. डेफिनेशन मध्ये मला 1 अपॉन अंडर रूट एक्सप्रेशन आहे. ओके, सो फ्रॉम डेफिनेशन व्हॉट आय एम सीइंग बेटा, 1 अपॉन अंडर रूट एक्सप्रेशन. बेटा डेफिनेशन मध्ये रूट एक्सप्रेशन आहे, ते पण डिनॉमिनेटरला. मग जेव्हा पण 1 अपॉन अंडर रूट एक्सप्रेशन आहे, तर व्हॉट वी डू बेटा, हे जे एक्सप्रेशन आहे हे स्ट्रिक्टली 0 पाहिजे, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 पाहिजे. स्ट्रिक्टली 0 बोलत चुकून मी, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. इक्वल टू 0 नाही होऊ शकत, कारण ते डिनॉमिनेटरला आहे. फ्रॉम डेफिनेशन 1 अपॉन अंडर रूट एक्सप्रेशन असल्यामुळे एक्सप्रेशन हे पॉझिटिव्हच यायला पाहिजे, कारण की स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह इज नॉट डिफाईन्ड. 0 चालणार नाहीये, कारण की ते डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे तुमचा जो रेंज सेट आहे, वाय जो व्हॅल्यू घेऊ शकतो, बरं का. राईट, 0 नाही घेऊ शकत ना. हा, वाय 0 नाही घेऊ शकत. आणि बेटा फ्रॉम हिअर वाय कॅनॉट बी निगेटिव्ह ॲज वेल. एक्सप्रेशन इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0, which means it cannot take negative values. So range will be, बघा बेटा, range will be
0 पण नको, मी नंबर लाईन काढतो म्हणजे तुम्हाला थोडासा सिनेरिओ क्लिअर होईल. हे बघ, ही प्लस इन्फिनिटी, ही मायनस इन्फिनिटी आणि सपोज इथं 0 आहे. तर बेटा आपल्याला 0 घेऊन चालणार आहे का? नाही चालणार. हे बघ ना, आपल्याला 0 घेऊन चालेल का? नाही चालणार. कारण की डिनॉमिनेटर 0 झाला. हे बघ ना इथं. तर फंक्शन विल नॉट बी डिफाइंड. अच्छा, हे निगेटिव्ह घेऊन चालेल का? नाही ना. स्क्वेअर रूट आहे. निगेटिव्ह नाही चालणार. स्क्वेअर रूट इज नॉट डिफाइंड फॉर निगेटिव्ह. म्हणजे आपल्याकडे एकच ऑप्शन आहे. काय करायचं? 0 ला टच करू नका, पण इथून पुढचे घ्या. आलं लक्षात? म्हणजे 0 टू इन्फिनिटी ओपन इंटरवल. काय होईल बेटा? रेंज विल बी ओपन इंटरवल 0 टू इन्फिनिटी. ओपन मुळे 0 आलाय का याच्यात? नाही. आपण 0 आणि निगेटिव्ह इलिमिनेट केले. वी हॅव इलिमिनेटेड 0 अँड निगेटिव्ह. फक्त कोणते घेतले? पॉझिटिव्ह. 0च्या पुढचे. या स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 3 इज f of x is suppose under root 9 minus x square. स्क्वेअर रूट फंक्शन आहे. स्टेप नंबर 1 करा. f of x ला y टाकून द्या. टाकलं सर. ओके. स्टेप नंबर 2 एक्सप्रेस x as a function of y. एकटा x अलीकडे आणि बाकीचे सगळे पलीकडे गेले पाहिजे. सगळ्यात अगोदर काय करावं लागेल बेटा मला? स्क्वेअरिंग करावं लागेल. ऍग्री? स्क्वेअरिंग केलं. स्क्वेअरिंग केल्यावर काय होईल बेटा? रूट गायब होऊन जाईल. कॅन आय राईट 9 मायनस एक्स स्क्वेअर विल बी, तो एकटा y आहे त्याचा काय होईल? स्क्वेअर. मला पाहिजे x. सो व्हॉट कॅन आय डू? एक्स स्क्वेअरला पलीकडे पाठवू. ते बघा 9 इथंच. पलीकडचा y स्क्वेअर अलीकडे आला. आपला जो मायनस एक्स स्क्वेअर आहे पुढे जाऊन प्लस झाला. पण मला पाहिजे x. सो बेटा x विल बी रूट मध्ये, बघ ना, x विल बी रूट मध्ये 9 मायनस y स्क्वेअर. ऍग्री? x इज इक्वल अंडर रूट 9 मायनस y स्क्वेअर. स्टेप नंबर 3 फाइंड पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ y लाईक इन डोमेन. y कोणत्या व्हॅल्यू घेऊ शकतो? बघ बरं का बेटा, आता इथे काय आलंय? स्क्वेअर रूट ऑफ 9 मायनस वाय स्क्वेअर असं फंक्शन आलंय. स्क्वेअर रूट हे 0 किंवा शून्यापेक्षा मोठं असायला पाहिजे, कारण ते न्यूमरेटरला आहे ना. डिनॉमिनेटरची गोष्ट वेगळी आहे. स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. परंतु इथे 0 असू शकतं ना. 9 मायनस वाय स्क्वेअर ही टर्म 0 किंवा शून्यापेक्षा मोठी, कारण की ती रूट मध्ये, विच मीन्स 9 मायनस वाय स्क्वेअर हे ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू 0 असू शकतं. येस ऑर नो बेटा? मग आपल्याला माहितीये की हा जो 9 आहे, ह्या 9 ला आपण काय लिहितो? 3 चा स्क्वेअर वजा y चा स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आणि एकदम बेसिक फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती आहे बेटा. वी हॅव यस्टरडे युज्ड a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b अँड सेकंड ब्रॅकेट a मायनस b. ओके. मग अकॉर्डिंग टू दॅट मी याला काय लिहू? फर्स्ट ब्रॅकेट 3 प्लस y, सेकंड ब्रॅकेट 3 मायनस y मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे काय करतो आपण? बिकॉज वी यूज व्ही कर्व मेथड किंवा यू कॅन से नंबर लाईन मेथड. बरोबर. मग आता काय करायचं? क्रिटिकल पॉइंट्स प्लॉट करा. नंबर लाईन वरती क्रिटिकल पॉइंट्स घ्या. सो बेटा दिस इज इन्फिनिटी, दिस इज निगेटिव्ह इन्फिनिटी. क्रिटिकल पॉइंट्स जे तुझं एक्सप्रेशनला 0 बनवतात. इथे बघ ना, याला अख्खच्या अख्खं एक्सप्रेशन 0 कधी होईल माहिती का? y ला -3 टाकल्याच्या नंतर. त्यापेक्षा मोठा इथे बघ ना, y ला 3 टाकल्याच्या नंतर. इकडे बघ, अगोदर -3 नंतर 3, कारण निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. समजतंय ना? नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे. तमसोमा ज्योतिर्गमय, तुम सो जाओ माँ मैं ज्योति के पास जाके आता हूँ. असं नाही. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे. बेटा लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे प्लॉट करायचं. ठीक आहे. आता इथे बघ, लक्ष दे. आपण नंबर लाईन मेथडने हे केलं. आता बेटा मुद्दा असा आहे की लुकिंग ओव्हर हिअर, व्हॅल्यू 0 आली तरी पण चालती. अच्छा, आपली जी प्रोसेस आहे, हा इंटरव्हल्स करायचे. ओके, जरा आता पटपट करतो मी तोंडी. बर, काल मी शिकवलंय बेटा. मायनस इन्फिनिटी टू -3 हा एक गॅप आहे. -3 टू +3 हा एक गॅप आहे. 3 टू इन्फिनिटी हा एक गॅप आहे. यातला कोणी पण घे. -3, -4, -5, -4 घेऊ. -4 घेतला तर काय होईल बेटा? 3 - 4, 3 4 केला -1 हे होईल निगेटिव्ह. आणि मायनस ऑफ मायनस +4, 4 आणि 3 7. सो ओव्हरऑल हिअर विल बी अ निगेटिव्ह साइन. ओके, ह्या इंटरवल मध्ये निगेटिव्ह साइन. चला, आता हा इंटरवल -3 आणि +3 मध्ये 0 टाक. 0 काय होईल? 3 आणि इथं 3 3 3 9. ओव्हरऑल ओव्हर हिअर विल बी द पॉझिटिव्ह साइन. क्लिअर आहे बेटा? चला, 3च्या पुढे 4 5 6 काय घ्यायचं तो घे. चल 5 घेतो मी. 3
आणि 5 झाला 8, हे आलं पॉझिटिव्ह. 3 5 गेले निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आन्सर विल बी निगेटिव्ह. ओके, ह्या इंटरव्हल मध्ये आलं निगेटिव्ह साईन. क्लिअर आहे बेटा? परंतु आता मला इन द डेफिनेशन काय पाहिजे? 0 किंवा शून्यापेक्षा मोठा, म्हणजे पॉझिटिव्ह वाला पाहिजे मला. म्हणजे ह्या दोघांचा तर विषय कट झाला. आता -3 आणि 3 ला घ्यायचं का नाही घ्यायचं? घ्यायचं सर, कारण की -3 आणि +3 ला आन्सर 0 येईल, तर इट इज ऍक्सेप्टेबल, चालतंय ना. म्हणून त्या दोघांना घ्या. म्हणजेच वाय बिलॉंग टू, ब्ल्यू पेनने लिहितोय ना बेटा मी दरवेळेस, तर वाय बिलॉंग्स टू, वाय बिलॉंग टू कोण? -3, +3. लुक ऍट द डेफिनेशन नाऊ. वाय बिलॉंग्स टू इथपर्यंत आलो आपण. इलिमिनेट व्हॅल्यूज बाय लुकिंग ऍट द डेफिनेशन टू राईट द रेंज. रूट एक्सप्रेशन, स्क्वेअर रूट एक्सप्रेशन मी तुम्हाला बोललोय. बेटा मला डेफिनेशन मध्ये दिसतंय की स्क्वेअर रूट हा जो वाय आहे ना, हे स्क्वेअर रूट फंक्शन आहे. स्क्वेअर रूट फंक्शन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, 0 किंवा त्यापेक्षा मोठं. म्हणजे मी माझ्या फंक्शन मध्ये मी असं लिहितो फ्रॉम डेफिनेशन आय कॅन सी स्क्वेअर रूट एक्सप्रेशन. येस ऑर नो बेटा? माझं तूच मला सांग. स्क्वेअर रूट एक्सप्रेशन असेल तर ह्या केसमध्ये आर एक्सप्रेशन मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजेच बेटा -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी हा 0 आहे. हिअर इज अ -3, हिअर इज अ +3. तर बेटा तुझ्या वायच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या -3 आणि +3 मध्ये आहेत. परंतु फ्रॉम डेफिनेशन आय हॅव टू टेक द कॉमन पार्ट की ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे की नाही. फ्रॉम डेफिनेशन 0 किंवा त्यापेक्षा मोठा कितीपर्यंत? 3 पर्यंत चालेल ना. म्हणजे यू हॅव टू पिक अप दिस इंटरव्हल ओनली. कळलं? 0 to 3, 0 ला पण घ्या, 3 ला पण घ्या, दॅट्स ऑल. सो बच्चा रेंज विल बी 0 ला घ्यायचंय का? येस सर. आणि कुठपर्यंत? 3 पर्यंत. परंतु निगेटिव्ह नाही घेऊ शकत. लक्षात आलं का? हे असं जास्त आन्सर का नाही लिहिलं? कारण निगेटिव्ह नाही चालणार ना. स्क्वेअर रूट इज नेव्हर निगेटिव्ह. म्हणून आपण 0च्या अलीकडे जाऊ शकत नाही. 0 आणि 3 पर्यंत वॉज द फायनल आन्सर. येस. फोर्थ क्वेश्चन मध्ये एफ ऑफ एक्स इज अंडर रूट x² -9. मगाशी काय होतं? 9 - x². आता काय? अंडर रूट x² -9. नो इशू. त्या टाईपच आहे. फक्त आता काय करशील? स्टेप नंबर 1 एफ ऑफ एक्स ला वाय टाकला सर. स्टेप नंबर 2 एक्स काढून घ्या. मग आता स्क्वेअरिंग करा दोन्ही साईडला. स्क्वेअरिंग केल्यावर काय होईल बेटा? हे रूट गायब होऊन जाईल. सो x² -9 विल बिकम y². मला पाहिजे x. सो अगोदर x² विल बी y² हा मायनस न पलीकडे प्लस होईल. जी x ची व्हॅल्यू आहे विल बिकम अंडर रूट y² +9. झालं? आता फाइंड द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ y. आपण डोमेन मध्ये केलं तसं. आता बघ ना, स्क्वेअर रूट फंक्शन आलंय तर तुम्हाला माहिती आहे की y² +9 ही जी टर्म आहे ना बेटा, इट मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. येस ऑर नो? म्हणजेच y ची जी व्हॅल्यू आहे ही 0 किंवा त्यापेक्षा, म्हणजे ऍक्च्युली हे जे एक्सप्रेशन आहे, दिस एक्सप्रेशन कॅन टेक दिस होल एक्सप्रेशन कॅन टेक द व्हॅल्यू 0 किंवा त्यापेक्षा मोठी. बरोबर का नाही? आता y बिलॉंग्स टू, अच्छा y काय काय होऊ शकतो? आता y² इज ऑलवेज पॉझिटिव्ह. बेटा वायचा स्क्वेअर आहे ना. अरे येस ऑर नो? सो दॅट मीन्स 0 टू इन्फिनिटी एनिथिंग कॅन बी देअर, कारण की ते स्क्वेअर रूट एक्सप्रेशन आहे ना. स्क्वेअर रूट एक्सप्रेशन आहे. म्हणजेच कॅन आय राईट y बिलॉंग्स टू द इंटरवल 0 टू इन्फिनिटी. काहीही टाका. 0 चालेल का? येस सर, चालेल ना. 0 टू इन्फिनिटी. इन्फिनिटी इज ऑलवेज ओपन. आर यू अंडरस्टँडिंग? 0 पण चालेल. सर निगेटिव्ह चालेल का? निगेटिव्ह नाही ना चालणार. Why? Because this expression will become negative. So here 0 to infinity काहीही टाका. आता राहिला विषय आपल्या याचा फंक्शनचा. ओके, फंक्शन मध्ये पण स्क्वेअर रूट फंक्शन आहे, म्हणजे ते सुद्धा 0 टू इन्फिनिटी चालणार आहे. रेंज विल बी 0 टू इन्फिनिटी. निगेटिव्ह यायचा संबंधच नाहीये. बेटा आर यू अंडरस्टँडिंग? आपलं फंक्शन स्क्वेअर रूट फंक्शन आहे. सो एक कॉमन सेन्स आहे की
निगेटिव्ह यायचा संबंधच नाही, म्हणजे 0 टू इन्फिनिटी चालणार आपलं फंक्शन. आर यू अंडरस्टँडिंग? येस, इन शॉर्ट. चलो, क्वेश्चन नंबर 5th. Question number 5th. F of x is equal to 1 upon under root 9 minus x square. सगळ्यात अगोदर आपल्या फंक्शनला काय नाव द्यायचं? y. स्क्वेअरिंग करा, कारण आपल्याला x काढायचं ना. स्टेप नंबर 2, एक्सप्रेस x ऍज अ फंक्शन ऑफ y. स्क्वेअरिंग केल्यावर काय होईल? एकाचा 1 अपॉन रूट गायब होईल, 9 मायनस एक्स स्क्वेअर, y चा y स्क्वेअर झाला. मला पाहिजे एक्स स्क्वेअर, सो ही टर्म तिकडे मल्टिप्लाय होईल. 9 इंटू 1 इज इक्वल टू 9 इंटू वाय स्क्वेअर इज 9y स्क्वेअर. मायनस एक्स स्क्वेअर इंटू वाय विल बी मायनस एक्स स्क्वेअर वाय. हा जो मायनस एक्स स्क्वेअर वाय याला डावीकडे घ्या, सो तो होईल प्लस एक्स स्क्वेअर वाय. इथं 9y स्क्वेअर ऍज इट इज ठेवा, आणि इकडचा +1 पलीकडे जाऊन मायनस होईल. एक्स स्क्वेअर विल बी 9y square minus 1 upon y, and from here that x will be under root 9 y square minus 1 upon y. Agree? आता like domain, what are the values this y can take? What I am seeing बेटा, इथे y डिनॉमिनेटर आलेला आहे, याचा अर्थ त्याचा निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायचा तर संबंधच नाही. y cannot be 0, very basic thing. Other as well as y is strictly greater than 0. मी पुन्हा सांगतो की बेटा मला सांग, y च्या फायनल सगळ्या व्हॅल्यू लिहिताना y 0 असायचा तर संबंधच नाही, तो डिनॉमिनेटर आहे. त्यातली त्यात रूट मध्ये आपला y कशामध्ये बेटा? रूट मध्ये. चा अर्थ काय झाला की तो पॉझिटिव्ह असलं पाहिजे. स्क्वेअर रूट इज नेव्हर निगेटिव्ह, म्हणजे y इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. आता स्क्वेअर रूट मधली वरची जी टर्म आहे 9y स्क्वेअर मायनस 1, हे जे एक्सप्रेशन आहे 0 असू शकतं का? येस सर. निगेटिव्ह? नो सर. 0 चालेल ना, बिकॉज स्क्वेअर रूट ऑफ 0 इज ऍक्सेप्टेबल. 0 बाय ही y ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0, 5 आला चालेल, 3 आला चालेल, 0 पेक्षा मोठा चालेल ना. वरची टर्म 0 आणि त्यापेक्षा मोठी आली पाहिजे, कारण ती रूट मध्ये. विच मीन्स 9y स्क्वेअर मायनस 1 हॅज टू बी बेटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ऍग्री? बर, आता पुढे हा तो जो 9y स्क्वेअर आहे त्याला मी असं लिहू का? 3y ब्रॅकेटचा स्क्वेअर वजा एकाला लिहू का? एकाचा स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आणि आता वरती तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युलाने मी याला काय लिहू शकतो? 3y प्लस 1 आणि दुसरा फॅक्टर 3y मायनस 1 झालं, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता तुम्हाला माहिती आहे नंबर लाईन मेथड किंवा वेव्ही कर्व मेथड. काय करायचं आता याच्यात? हे बघ, इंटरवल्स पाडा. इथं प्लस इन्फिनिटी, इथं मायनस इन्फिनिटी. बर, क्रिटिकल पॉइंट्स विच मेक अवर फंक्शन 0 म्हणजे काय? आता ही टर्म 0 कधी होईल? 3y प्लस 1 इक्वल टू 0, सो y विल बिकम मायनस 1/3. बाळा नीट बघ, इथं काय होईल? ही टर्म 0 झाली की सगळं एक्सप्रेशन 0, म्हणजेच काय? -1 पुढे +1 होईल, गुणिले 3 भागिले होईल +1/3. क्रिटिकल पॉइंट्स हे ते पॉइंट्स असतात जे आपलं फंक्शन 0 करतात. अलग लक्षात. हे 0 कधी होईल? -1/3 ला. हे 0 कधी होईल? +1/3. टाकून बघ ना, 1/3 3 गेला 1 -1 0. समजते ना? आपलं फंक्शन 0 करणारे पॉइंट्स -1/3 आणि +1/3. ठिचिक 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 3 इंटरवल भेटले. ह्या इंटरवल मधला कोणी पण उचल ना, -1/3 च्या अलीकडं. आता बेटा नीट लक्ष दे, इथं 0 आहे, इथं 0 आहे बरं का. त्याच्यानंतर इथं -1/3 कसा आला? -1/3 च्या इकडं तुम्ही काहीही घेऊ शकता. समजतंय? यू कॅन टेक -2, -3. समजतंय ना? सो -2 घेऊ आपण इथला. कोणती पण घेऊ शकता. -2. -2 घेतला तर काय होईल बेटा? 3 into -2 will be -6 plus 1. ओके. आणि 3 into -2 is -6 -1. हे होईल -5 आणि इंटू -7. 7 वजा 35 पॉझिटिव्ह येईल ओव्हरऑल. कोणतं साईन येईल बेटा? पॉझिटिव्ह साईन येईल. आर यू एग्री? हा, आता पुढे -1/3 आणि +1/3 मध्ये वी नो दॅट देर इज 0, राईट? सो बिंदास 0 टाका.
मग इथं काय होईल 1 आणि इकडे काय होईल 0 टाकलं -1. सो ओव्हरऑल निगेटिव्ह साईन विल बी देअर. ओके. आता थोडंसं ऑब्झर्वेशन तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की ऑटोमॅटिक पलीकडे पॉझिटिव्ह साईन येईल. बरोबर का नाही? लिनियर फॅक्टर असले की ऑटोमॅटिक इट हॅपन्स. बघ आता आपण 1/3 पेक्षा मोठा घेऊ. चल 2 घेऊ, 3 घेऊ. काय अडचण नाही. किती पण मोठा घेऊ शकतो. 3 घेतला मी. 3 त्रिक 9 अधिक 1. 3 टाकलं तर 3 त्रिक 9 वजा 1. बरं का? 9 अधिक 1 10 आणि 9 वजा 1 8. पॉझिटिव्ह आलं ओव्हरऑल. येस ऑर नो बेटा? सो ह्या इंटरव्हल मध्ये साइन पॉझिटिव्ह आला. क्लिअर आहे सगळ्यांना? प्लस मायनस प्लस. ठीक आहे. आता विषय कोणता चालला आपला की आपल्याला डोमेन फाइंड करायचं होतं ऍक्च्युअल मध्ये. इथं व्हॅल्यूज ऑफ वाय फाइंड करायच्या होत्या. मग बेटा मला सांग कुठपर्यंत चालतो पण हा इथपर्यंत 3y + 1 3y - 1. हा बेटा 0 आणि ग्रेटर दॅन 0 इज ऍक्सेप्टेबल. विच मीन्स पॉझिटिव्ह कुठे आहे? एकदा ह्या इंटरव्हल मध्ये, एकदा ह्या इंटरव्हल मध्ये, मधला स्किप करा. पण ह्या व्हॅल्यू घ्यायच्या का नाही घ्यायच्या? घ्यायच्या, कारण 0 इज ऍक्सेप्टेबल. बेटा या व्हॅल्यू टाकल्याच्या नंतर तर आन्सर 0 येत आहे ना. तो चालेल ना, कारण न्यूमरेटरला आहे आपलं. आलं का लक्षात? आपली जी टर्म आहे ही न्यूमरेटरला आहे. विच मीन्स बेटा वाय बिलॉंग्स टू असले तुम्ही. वाय कोणात बिलॉंग करतोय? -∞ पासून 1/3. हे बघ -∞ पासून -1/3. हा त्याला घ्यायचं का घ्यायचं म्हणून क्लोज इंटरवल. युनियन विथ कोणासोबत बेटा 1/3 टू इन्फिनिटी. 1/3 घ्यायचा का? यस. म्हणून मी त्याला कोणता इंटरवल टाकलाय? क्लोज. समजते? ही रेंज आहे का? नाही सर. डेफिनेशन कडे नीट पहा. आता आपली डेफिनेशन काय सांगते बेटा? हे इथं 1/स्क्वेअर रूट फंक्शन आहे का नाही? मग आता डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट आहे. इट हॅज टू बी स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. मी असं लिहितो तुझ्यासाठी. बघ फ्रॉम डेफिनेशन मी काय बघतोय बेटा 1/√. एक्सप्रेशन आहे का नाही? आणि अशा केसमध्ये आपलं जे एक्सप्रेशन आहे हे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 पाहिजे, कारण स्क्वेअर रूट इज नेव्हर निगेटिव्ह आणि 0 तर यायचा संबंधच नाही. सो बच्चा एक्सप्रेशन कसं असलं पाहिजे? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. मग आता ह्या नंबर लाईन मधला 0 पेक्षा मोठा म्हणजेच पॉझिटिव्ह, निगेटिव्हचा तर संबंध कट झाला बरं का. आता इकडे बघ बरं का -1/3 आणि इथून पुढचा संबंध कट झाला निगेटिव्ह घ्यायचा म्हणजेच पॉझिटिव्ह 1/3 आणि तिथून पुढं. याच्यात 1/3 चालेल का? बघा लक्ष दे. एक्सप्रेशन हॅज टू बी ग्रेटर दॅन 0. तर 1/3 तर निश्चितपणे चालणारच आहे. फक्त 0 इज नॉट ऍक्सेप्टेबल. विच मीन्स 1/3 टू इन्फिनिटी विल बी माय रेंज इज द फायनल आन्सर. पुन्हा मी एक्सप्लेन करतो बेटा, टेन्शन नको घे. बघ 1/3, इन्फिनिटी. 1/3 का चालतोय? हा बघ आता लक्ष दे. तर बेटा वायच्या व्हॅल्यूज काढण्यापर्यंत कोणाला काहीच अडचण नाही इथपर्यंत. मी ते ब्ल्यू पेन लिहिलं. डेफिनेशन कडे पाहिलं आणि मला दिसलं 1/√. एक्सप्रेशन आहे. संपला विषय. मग मला काय कळालं की ते स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 पाहिजे. मग आता इथं 0 पेक्षा मोठा, इथं कुठेतरी 0 असेल ना. त्यापेक्षा मोठा काय? इथं 1/3 आहे ना पॉझिटिव्ह आला. खरं 1/3 पर्यंत तर उत्तर निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे 1/3 आणि तिथून पुढं इन्फिनिटी पर्यंत विल बी माय आन्सर. येस कैश. Question number 6. F of x is 3/2 minus x square. Come on, follow the steps बेटा. Put f of x equal to y केला. सोडवा आणि x ची व्हॅल्यू काढा इन टर्म्स ऑफ y. मग आता हा 3 इथंच राहील. इज इक्वल टू ही टर्म मल्टिप्लाय होईल तर 2 into y will become 2y minus x square into y will become minus x square y. पण मला x पाहिजे. मग आता ही निगेटिव्ह टर्म अलीकडे येऊन पॉझिटिव्ह होईल x square y. ऍग्री? इथं उजवीकडे 2y आणि हा +3 पलीकडे गेल्यावर काय होईल? -3. x स्क्वेअर विल बिकम 2y - 3 हा गुणिलेचा y भागिले. ऍग्री? हा जो x स्क्वेअर आहे मी त्याला x ठेवतो √. 2y - 3/y दोन्ही साईडचे रूट्स घेतले. क्लिअर आहे बेटा? इथपर्यंत तुम्ही आले असाल. आता अडचण अशी आहे बघ, रूट ऑफ हे जे फंक्शन आहे बरं का. तर मी काय शिकवलं बेटा? व्हॉट इज द इझी वे इन दिस केस? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. काय करायचं? व्हेरी इझी इज दी नंबर लाईन मेथड. बरोबर का नाही? मग नंबर लाईन मेथड वापरण्यासाठी काय करायचं? x इज इक्वल टू अंडर रूट. हा जो 2y - 3 आहे ऍज इट इज ठेव. फक्त खालचा जो y आहे त्याला स्क्वेअर करून घे ना, म्हणजे कॉम्प्लिकेशन राहणार नाही.
आणि वरती y. व्हेरी सॉरी, वरती y खाली y स्क्वेअर. हे बघा, आय रिपीट, मी काय केलं बेटा, तो जो खालचा y आहे त्याला काय केलं, स्क्वेअर. खालचा y होता त्याला स्क्वेअर केला आणि वर एक y ऍडजस्टमेंट केली. आता डिनॉमिनेटर 0 येऊ शकत नाहीये, डिनॉमिनेटरला पॉझिटिव्ह करून घेतो. आता बघ ना, आता ह्या y साठी कॉम्प्लिकेशनच नाही, दिस y स्क्वेअर cannot be 0. बाकी एनिथिंग. आर यू अंडरस्टँडिंग? सो ऑब्विसली बेटा y cannot be 0. क्लिअर आहे, y 0 नाही घेऊ शकत. हे जे वरचं एक्सप्रेशन आहे 2y - 3 × y, आपण आता त्याच्यासाठी सॉल्व्ह करू. 2y - 3 × y कसं असलं पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, नाही का. 2 किंवा 2 पेक्षा जास्त लिनियर फॅक्टर्स आले, आता नंबर लाईन मेथड करा. चला, इंटरवल्स प्लॉट करा. हा प्लस इन्फिनिटी, हा मायनस इन्फिनिटी, आणि आपलं एक्सप्रेशन 0 कोण करतंय, y ला 0 टाकलं तर एक्सप्रेशन 0 होईल. सो आपलं एक्सप्रेशन एक जण 0 करतोय, 0. नंतर ही टर्म 0 कधी होईल, 3/2 ला. येस नो बेटा, आहे की नाही, 3/2. ठीक आहे. 2y - 3 विल बिकम 0, विच मीन्स 3/2. इंटरवल आले, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. ऍग्री? चला, मग आता काय करायचं, 0 पासून अलीकडे कोणती पण व्हॅल्यू घे ना, मी -1 घेतो. मग काय होईल बेटा, 2 × -1 - 3. ओके. आणि बाहेर -1, हे बघा हवा आहे. काय होईल आन्सर, 2 × -1 म्हणजेच -2 -3 आणि × -1. सो -5 आणि हा -1 आला +5, म्हणजे हे आलं पॉझिटिव्ह साईन. समजते का बेटा, कोणती पण एक व्हॅल्यू घे, फक्त प्लस मायनस चेक कर, इथं आलं प्लस साईन. 0 आणि 3/2, 3/2 म्हणजे दीड. मग मी 1 घेतो ना, व्हॅल्यू 1 घेतो. 1 घेतल्यावर काय होईल बेटा, 2 × 1 = 2 -3 × बाहेर 1, 2 3 गेलं, निगेटिव्ह साईन आलं. अरे येस ऑर नो बेटा? हा, 3/2 पेक्षा मोठा, दीडापेक्षा मोठा 2 घेऊ ना आपण. 2 घेतल्यावर काय होईल, 2 × 4 -3 आणि बाहेर 2, 4 3 गेला, 1 × 2 पॉझिटिव्ह आन्सर आलं. क्लिअर आहे बेटा? व्हेरी बेसिक थिंग. समजते ना, प्लस मायनस प्लस. ठीक आहे. हा, आता काय करायचंय, हा, y बिलॉंग्स टू बर का, y बिलॉंग्स टू, आपला y कोणामध्ये बिलॉंग होईल रे बेटा, बघ बरं, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे 0 किंवा त्यापेक्षा मोठा, म्हणजे क्रिटिकल पॉईंट घ्यायचे. सो बच्चा, -∞ पासून 0 पर्यंत, हे बघ ना, -∞ पासून 0 घ्यायचा का, यस सर, y साठी चालेल ना, 0 ग्रेटर दॅन 0, कारण आपण ही वरच्या टर्मचा खेळ चाललाय, ह्या वरच्या टर्मचा खेळ चाललाय, ऍक्सेप्टेबल आहे. युनियन विथ कोणत्या बेटा, 3/2 आणि पुढे इन्फिनिटी पर्यंत बिंदास चालू द्या. आलं का लक्षात, 3/2 इन्फिनिटी पर्यंत. बट लुक ऍट द डेफिनेशन. आता लुक ऍट द डेफिनेशन बेटा, कहाँ गई सर डेफिनेशन, अच्छा ओरियर. आता इथं 3/2 - x² आहे, इथं कसल्याही प्रकारची अडचण नाहीये. बट बेटा, बाय कंबायनिंग y कॅनॉट बी 0, म्हणून मी ओपन इंटरवल टाकलाय. समजते का, मी मगाशी बोलताना बोललो असेल, बट आय एम व्हेरी सॉरी, 0 इज नॉट ऍक्सेप्टेबल अकॉर्डिंग टू दिस. आलं का लक्षात, इथे चालेल, डिनॉमिनेटर चालणार नाही. सो दिस इज करेक्ट, मी ओपन इंटरवल टाकला, आणि मग रेंज काय राहील, हीच तर राहील, कारण की डेफिनेशन मध्ये काही अडचणच नाहीये. सो रेंज ला कॉपी पेस्ट करा, -∞, 0 युनियन विथ 3/2, इन्फिनिटी. क्लियर बेटा? Yes, in short, this was all about the range.